जनकराव, ऐका की. जनकराव, अहो तुमचं काय बी चुकलं नाही. समजा माझंच चुकलं, सगळी गणितच चुकली अहो. आणि आपली भेट बी जरा चुकीच्या पद्धतीनं झाली. त्यामुळं जरा शब्दाला शब्द लागला आणि आपल्यात गैरसमज झाला. आणि तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाही बरं का मी. अहो नाही, ते मी फक्त. नाही जनकराव, आज मला बोलू द्या. हे तुमचं गाव, ह्या गावातली माणसं सगळी सोन्यासारखी आहेत. ह्या गावात येऊन ह्या गावाची बसलेली घडी इसकटायची माझी जरा बी इच्छा नव्हती. आणि मी काय केलं बी नाही तसं. आम्ही काय कलाकार माणसं, आमचं इंचवाचं बिराड कधी या गावात तर कधी त्या गावात. जाऊ तिथं आमची कला दाखवायची. काय काय जण डोक्यावर घेतात, कलेची जाण ठेवून कौतुक करतात. आणि त्या गावात आम्ही जरा जास्त दिवस मुक्काम करतोय. आता काय जण नाव बी ठेवतात, पण ते बी समजून घेतोय आम्ही. आता आपण काय बोलणाऱ्यांची तोंड थांबू शकतोय का? पण जिथं पटत नाही तिथं जास्त दिवस मुक्काम करत नाही आम्ही. आता तुमच्या गावात आवडत नाही तर हितनं मुक्काम हलवणारच आम्ही. ठीक आहे, येतो मी. पण पुढं कुठल्या गावाला जाणार, काही ठरलंय तुमचं? गावला मासा जाळ्यात गावला. जाऊ आता वाट घावल तिथं पोटा पाण्याच्या शोधात. बघू आता आमचं नशीब कुठं नेतंय. वाटत घावल ते खाऊ, नाही तर आपलं उपाश तापाशीच पायपीट. तुम्ही गावाचा विचार करून त्यांच्या भल्यासाठी जे पण काही केलं आहे ते चांगलंच आहे. हा पण विचार करा की ती बाई पण एक कलाकार आहे आणि तिच्या पोटा पाण्यासाठी ती आपली कला सादर करते. आपण जनकराव, एक सांगायचं होतं. नाही म्हटलं तुमच्याबद्दल आणि ह्या गावाबद्दल आमच्या मनात जरा बी रागबीग नाही. तुम्ही आम्हाला इथनं बाहेर घालवलं तरी तुमचं समजा भलंच व्हावं एवढीच इच्छा आहे आमची. आमचं काय होईल काय तर. जनकराव, फक्त जाता जाता एक गोष्ट करायची. नाही म्हणलं मी महादेवांची लय मोठी भक्त आहे आणि त्यासाठी 1000 दिवं लावून आमच्या कनातीत महाआरती करायचे आणि त्यांच्या पुढे आमची कला सादर करायचे. आणि त्या बिगर आम्ही कुठलं बी गाव सोडत नाही. पण ह्या वेळेला कमाईच झाली नाही. पण मी तरी बी 1000 दिवं लावणारच. हा, पण त्यासाठी तेल कुठनं मिळेल जरा सांगाल काय तुम्ही? नाही म्हणलं ह्या गावात मी नवीन आहे, तुम्ही सांगाल काय मला? अव तुम्ही सांगितलं ना त्यांना की तुम्ही तेलाचा व्यापार करता ते? आधी वाटलं होतं सांगावं का नाही, पण शेवटी दिलं सांगू. आता त्यांना 1000 भर दिव्यांसाठी तेल पाहिजे. अहो मग द्या की. तुम्ही बी काम करता, आता आपल्याकडे बैल बी आहेत आणि लागलंच तर मी बी आहेच की मदतीला. तो प्रश्न नाही गंगाई. मग अगं आता तुला कसं कळत नाही, माझ्यामुळे त्यांची कनात गावाच्या बाहेर चालली, त्यांची काही कमाई पण झाली. आता मी त्यांच्याकडून मोबदला घेऊ कसा सांग बरं? तुम्ही म्हणतात ते बी बराबरच आहे. तेच तर. आणि ते म्हणतात का मोबदला घ्यावाच लागल कारण दिवे देवाचे आहे. अहो पण त्यांनी दुसऱ्या कोणाकडून जर तेल घेतलं तर ते त्यांना नेहमी एवढाच भाव लावतील. त्यापरेस तुम्हीच त्यांना तेल द्या ना. मी त्यांच्याकडून मोबदला घेऊ शकत नाही गंगाई. अहो मोबदला किती घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे ना. व तुम्ही त्यांच्याकडून नेहमी इतका भाव घेऊच नका. नुसतं नावापुरतं घ्या. एखादी मोहर, एखादा गव्हाचा दाना, म्हणजे त्यांचा नेम बी चुकणार नाही आणि तुम्हाला बी वाईट वाटणार नाही. हा, हे चांगलं सुचवलंस गंगाई. मला लई राग केला ग त्यांचा. त्या बाई महादेवाच्या लई मोठ्या भक्त आहेत हे कळल्यावर लई वाईट वाटलं मला. माणूस म्हणून त्यांची बाजू समजली आणि कस्तरीच झालं बघ मला. तुम्ही जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं.
म्हणून तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. आता तुम्ही त्यांना पुण्यांदा भेटलात ना, तेव्हा एकच सांगा, शृंगारापेक्षा भक्तीच्या मार्गाने गेलात तर आयुष्य किती सुखकर आहे ते. हा, हे आहेच माझ्या मनात. तुझ्याशी बोललो आणि मन हलकं झालं बघ. आता मी जाईन ना त्यांना तेल द्यायला, तेव्हा त्यांच्याशी बोलणारच आहे. आता फक्त निरोप धाडतो का मी तेल द्यायला तयार आहे. बाय. कामिनी, अगं कामिनी, अगं तू म्हणाली होतीस तसंच झालं. तू जिंकलेस आणि मी हारले बाई. अगं तुझी शिकार जाळ्यात अडकली. गावावर मी बसलाय तुझा. काय सांगतेस काय? खरंच? अगं वय खरंच. अगं त्या जनक बाबानं निरोप पाठवलाय. तेल देण्यासाठी तयार झालाय तो. म्हणलं होतं ना मी, असे 1-2 प्रयत्नात हार मानणारी नाही कामिनी. आत्ता कुठं डाव हाताशी आलाय. हा, पण या खेळात जर खरंच जिंकायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट करायची बाकी आहे. कसली गोष्ट ग? माझ्या प्राणप्रिय वसकिड्या, आता वेळ आलीये तुझी करामत दाखवायची. मंजुळे, तुला माहित आहे ना हो? माणसाच्या काळजात शिरायचा मार्ग त्याच्या पोटात जात असतोय. वय कसा? कळलंच तुला. आज अहो भाग्य माझे, मंदिरात आल्यावर जगतजननी देवींचे दर्शन होतेच, पण आज खऱ्या देवींचेही दर्शन. खरंच आज दुग्ध शर्करा योग आहे माझ्या भाग्यात. देवी, अहो काय झालं? तुम्ही नाराज आहात का? माझ्याकडून काही अपराध घडलाय का? तुम्ही काही केलं नाहीये नंदी महाराज. मीच जरा गोंधळात पडले आहे. देवी, नेमका कसला गोंधळ चाललाय तुमच्या मनात? काय झालंय? नंदी महाराज, महिषासुराने एक नवीन रिपू पाठवला आहे. त्याने स्वतः भोवती एक कवच निर्माण केलंय. मी ते भेदण्याचा प्रयत्न केला, पण ते अशक्य दिसते. साक्षात देवींनाही ते कवच भेदता आलं नाही. कसं काय? तेच कळत नाहीये. योग साधना करून एकाग्र चित्त केलं. त्यावेळी पाठीच्या मणक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवली. तो अनुभव खरंच दिव्य होता. ती ऊर्जा वर वर प्रवास करत होती, पण अचानक थांबली आणि नाहीशी झाली. ऊर्जा नाहीशी झाली? नक्की कोणती ऊर्जा होती ती? वेगळ्याच प्रकारची उष्णता होती त्या ऊर्जेत. एकाच वेळी उष्ण आणि थंडही. एखादा सर्पच जणू. जगदंबा देवी जे काही सांगत आहे त्यावरून त्या योगविद्येत पुढच्या पायरीवर जात आहेत असं दिसतं. ही विशेष विद्या ही देवी अवगत करून घेणार असतील तर चांगलंच आहे. देवी, मला फारसं माहित नाही, पण महादेवांच्या मुखातून मी कुंडलिनी बद्दल ऐकलं होतं. फार मोठी साधना आहे ही. ती साध्य करता आली तर त्यातून बरेच काही निष्पन्न होईल आणि तुमच्या प्रवासातही ती तुम्हाला सहाय्यक ठरेल. मग तर उत्तमच होईल. हो ना. आणि एवढ्या लहान वयात हे कुणी साध्य केलंय असं मी तर ऐकलेलं नाही, पण तुम्हाला ते शक्य झालंय. देवी, तुमची कुंडलिनी जागृत होत आहे.
कुंडलिनी म्हणजे ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. हा ज्ञानाचा दिवा म्हणजे काय असेल आणि तो अदृश्य का झाला? हे कोडं कसं आणि कधी सुटणार आहे काहीच कळत नाहीये. हा काय खेळ आहे? ज्ञानाचा दिवा म्हणजे कदाचित असुर नरेश, काम कडून पुढील काही वार्ता आली का? तिच्या मोहिमेत तिला कितपत यश मिळालं काही कळलं का? नाही, काही वार्ता आलेली नाही अद्याप. एकावर एक रचलेलं गुपित, याचा अर्थ एकावर एक. पण ती तिचं दायित्व योग्य रीतीने निभावेल ना? सांगा ना. असुर सम्राज्ञी, काम ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी रिपू आहे. या पूर्वीच्या रिपूनी ज्या चुका केल्या ती काम करणार नाही. लवकरच एखादी सुवार्ता घेऊन ती आपल्याकडे येईल. तिथेच शोध, सुटेल कोडं. म्हणजे हे एखादं ठिकाण आहे. आणि आम्हाला तर असं वाटतं की तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणाला तरी पाठवायला हवं. तसंही दैत्यमातांचा दर्पण काही एक प्रतिसाद देत नाहीये. आणि आम्हाला या असुर सम्राज्ञी, किती बोलता आहात? सातत्यानं किती प्रश्न विचारता आहात? आमच्या विचारांची शृंखला भंग होते सतत. आम्हाला एकांत हवाय सम्राज्ञी, आणि त्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत.